बाबा, मला आजोबांकडे जायचे आहे. त्यांची तब्येत खूपच खराब आहे. देवाचा कापणारा आवाज संपूर्ण घरात घुमत होता. त्याच्या हातात फोन, डोळ्यात भीती आणि मनात अस्वस्थता होती. समोर सोफ्यावर बसलेल्या राजवीरने फक्त एकदा वर पाहिलं, मग पुन्हा आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनकडे डोळे चिटकवले. देवा, नाटक करू नकोस. डॉक्टर आहेत तिथे. आजोबांकडे त्यांचे औषधोपचार पण सुरू आहेत. आपल्याला इथे खूप महत्त्वाचं काम आहे, असं राजवीरने शांत आवाजात म्हटलं. आपल्या बाबांचे बोलणे ऐकून देवाच्या डोळ्यात तर पाणीच आलं. बाबा, आजोबांनी तुम्हाला किमान 100 वेळा फोन केला असेल. मी आत्ताच तुमचा फोन पाहिला. त्यात तर 36 मिस कॉल आहेत. ते पण फक्त आजचेच. आणि गेल्या 4 दिवसांपासून तुम्हाला ते फोन करत होते, पण तुम्ही एकदाही फोन उचललाच नाहीत. सगळं शांत शांत होतं. पौर्णिमा आत्ताच नेटकीच पार्टीतून परत आली होती. ती दागिने काढतच थांबली. देवाकडे पाहिलं आणि मग राजवीरकडे बोलली. इतक्या रात्री या सगळ्या गोष्टीचा काही उपयोग नाही आहे. देवाची आई पौर्णिमाने थोड्याशा चिडलेल्या स्वरातच म्हटलं. देवा, आता स्वतःला थांबवू शकत नाहीस का? त्याचा आवाज खचला. मम्मी, आजोबा तिथे एकटेच आहेत. आजी पण म्हातारी आहे. त्यांचं काही झालं तर आपण कधीच स्वतःला माफ करू शकणार नाहीस ग. राजवीरने दीर्घ श्वास घेतला. जणू त्याला या संभाषणातून सुटका हवी होती. देवा, तुला कळत नाही का? आपण इथं लंडनमध्ये आपल्या करिअरसाठी आलो आहे. प्रत्येक गोष्ट टाकून प्रत्येक वेळेस पळून जाऊ शकत नाही ना रे. देवाने पहिल्यांदाच आपल्या वडिलांच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं. करिअरपेक्षा मोठं काय असतं बाबा? आपले आईवडील की पैसा? हा प्रश्न त्या दोघांच्या मनाला थेट लागला. पण राजवीरने स्वतःला सावरलं. खूप झालं देवा, जा तुझ्या खोलीत. तेव्हा काही बोलला नाही आणि आपल्या खोलीत निघून गेला. पण त्याच्या पावलांमध्ये काहीतरी वेगळं जडपणा होता. जणू तो आपल्याच घरात चालला होता. तो एकटा होता. त्या रात्री देवाला झोपच आली नाही. वारंवार आजोबांचे आवाज येत होते त्याला. बेटा, राजवीरशी बोलून दे फक्त एकदाच, असं म्हणताच त्याने लगेच आपली बॅग काढली आणि त्यात कपडे भरण्यास सुरुवात केली. त्याने ठरवलं होतं की जर बाबा येणार नसतील तर तो एकटाच आजोबांकडे जाईल. दुसरीकडे भारतात एका लहानशा जुन्या घरात शामराव खाटेवर पडले होते. त्यांचा चेहरा फिकट पडला होता. श्वास जड होत होता आणि जवळच राधिका बसलेली होती. डोळ्यात अश्रू घेऊन राधिकाने विचारलं, राजवीरने फोन केला होता का? शामरावाने धीराने आवाजात विचारलं, राधिका. आणि ती आपली नजर खाली वाकवली. आजपर्यंत झालं नाही तर अजूनही शामरावांच्या डोळ्यात दुःख दिसतच होतं. मी त्याला किती वेळा फोन करू? कदाचित तो व्यस्त असेल. राधिकाच्या डोळ्यातून अनावर पाणी निघालं. इतका काय व्यस्त असतो तो की आपल्या वडिलांचा शेवटचा आवाजही ऐकू शकत नाही? शामरावांनी एक लहानसं हास्य केलं. नाही राधिका, तो तसा नाही. कदाचित मीच त्याला खूप स्वातंत्र्य दिलं. कदाचित मीच त्याला स्वतःपासून दूर केलं. त्यांच्या आवाजात कोणतीही तक्रार नव्हती, फक्त एक तुटलेपणाचं प्रतिबिंब दिसत होतं. राधिकाने त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाली, तुम्ही काळजी करू नका. आपला नातू हा देवा आहे ना, तो नक्कीच येईल. शामरावांच्या डोळ्यात एक नवीन चमक दिसली. देवा आला आहे. अगदी माझ्यासारखा मनाचा साप आहे. त्याने हळूच डोळे मिटले. जणू काही कोणीतरी आमच्या माणसाची वाट पाहत असावा अशी भावना होती. तिकडे लंडनमध्ये देवाने रात्री अंधारात गुपचूप घरातून बाहेर पडायची तयारी केली होती. त्याच्या मनात भीती सकट धाडसही होतं. शेवटी त्याने आपल्या आईबाबांच्या खोलीकडे एकदा पाहिलं. जणू काहीतरी सांगायचंच होतं त्यांना. मग तो शांतपणे दरवाजा उघडून बाहेर पडला. पण त्याला माहीत नव्हतं की हा प्रवास फक्त अंतराचा नाही, तर नातं उभारण्याचा आणि पुन्हा जोडण्याचाही असेल. तिथे शामरावांचे श्वास प्रत्येक क्षणाला कमजोर होत होते. लंडनच्या थंड रात्री देवा खूप जलद विमानतळाकडे चालत होता. त्याच्या डोळ्यात भीती होती, पण त्याहूनही जास्त एक ठाम मनस्थिती होती आजोबांकडे पोहोचण्याची. त्याने कधीच एवढा मोठा निर्णय एकट्याने घेतला नव्हता, पण आज मन आणि बुद्धी दोघेही हरवलेले होते. रस्त्याला त्याच्या मनात एक फक्त एवढंच फिरत होतं की जर मी उशिरा पोचलो तर. हा विचार येताच त्याचं हृदय जोरजोरात ठोके देऊ लागलं आणि डोळे ओले होऊ लागले. त्याने फोन काढला, आजोबांचा नंबर पाहिला. त्याच्या बोटात थरथरायला लागली, पण फोन लावला नाही.
भीती होती की कोणतीही वाईट बातमी ऐकू नये. असं वाटत होतं. विमानतळावर पोचून त्याने कशात तरी तिकीट बुक केलं. सगळं काही त्याला नवीन होतं. लोकांची गर्दी, घोषणा, सुरक्षा, तपासणी. पण त्याच्या मनातील भीती सगळ्या गोष्टींना लहान करत होती. तो फक्त एखाद्या यंत्रासारखा सगळं करत होता. विमानात बसताच त्याने खिडकीतून बाहेर बघितलं. ढगांच्या मागे कुठेतरी त्याला आजोबांचा चेहरा दिसू लागला. तोच हास्य, तीच माया जी लहानपणापासून त्याला सांभाळत होती. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. आजोबा, मी येतोय बरं का, फक्त थोडं थांबा. घरात सकाळ झाली होती आणि पौर्णिमेला जाग आली होती. तेव्हा ती देवाच्या खोलीचा दरवाजा उघडायला गेली. तिला थोडं गंमत वाटली. खोलीत गेल्यावर तिला सगळं रिकामं दिसलं. सामान विखुरलेलं होतं. कपाटही अर्ध उघडं होतं. तिचं हृदय जोराने धडधडू लागलं. राजवीर दिसत नव्हता. तिच्या आवाजात घबराट भरलेली होती. राजवीर सुरुवातीला सगळं हलकं समजून मित्रांकडे गेला असावा असं म्हणायचा. पण जेव्हा त्याला देवाचा फोन बंद दिसला आणि घराबाहेरच्या CCTVमध्ये त्याला बॅग घेऊन कुठेतरी जाताना ओळखलं, तेव्हा त्याला तशी भीती वाटू लागली. हा मुलगा एकटाच कुठे गेला असणार? त्याच्या आवाजात राग नव्हता, पण भीती नक्कीच होती. पौर्णिमेच्या डोळ्यात पाणी भरलं. कुठे तो बाबांकडे तर गेला नाही ना? हे ऐकताच राजवीरचा चेहरा फिकट होऊ लागला. 4 दिवसांपूर्वी आलेले सततचे कॉल्स अचानक त्याच्या डोक्यात हातोड्यासारखे वार करू लागले. त्याने फोन उचलला. कॉल लॉक उघडलं. त्यात बाबांचे मिस कॉल होते. त्याचे हात थरथरू लागले. त्याला पहिल्यांदा जाणवलं की ते फक्त फोन नव्हते, ती मदतीची एक हाक होती. त्याच्या डोळ्यासमोर अचानकच लहानपणीची आठवण झळकू लागली. कसं शामरावांनी त्याला खांद्यावर बसवून जत्रेत फिरवलं होतं. कशी त्याच्या प्रत्येक छोट्या मोठ्या इच्छांची पूर्तता केली. कसं स्वतः भुकेले राहून त्याला खायला दिलं होतं. आणि आजच तोच मुलगा आपल्या वडिलांचा एकही फोन उचलू शकला नाही. राजवीरचा गळा भरून आला. त्यानं त्वरित फोन लावला, पण यावेळी फोन बंद येत होता. हे देवा, मी काय करत आहे असं फक्त त्याच्या तोंडून झालं. दुसरीकडे भारतात राधिकाही रात्रभर जागीच होती. श्यामरावांची तब्येत अजून बिघडली होती. डॉक्टर्सनी स्पष्ट सांगितलं होतं की आता त्यांची अवस्था फारच नाजूक आहे. आपल्या लोकांना बोलावून ठेवा. राधिकाचं जग तिथल्या वेळेस जणू थांबलंच होतं. त्यांनी थोड्या थरथरत्या हातांनी पुन्हा एकदा राजवीरला फोन लावला, पण यावेळीही काहीच उत्तर आलं नाही. तो रडत रडत शामरावांच्या कानात म्हणाला, तुमचा मुलगा आला नाही, पण मला खात्री आहे तो नक्की येईल. शामरावांनी खूप जोरात डोळे उघडले. त्याच्या ओठांना एक हलकासा हसू खिळलं. तो येईल. माझा मुलगा मला कधीही सोडणार नाही. त्याचा आवाज खूपच कमकुवत झाला होता. असं वाटत होते की प्रत्येक शब्द शेवटचा आहे. इकडे देवाने विमान भारताच्या भूमीवर आदळायला लागलं होतं. त्याचा श्वास जलद होत झाला होता. जसं तो जवळ येत होता तशी त्याची भीती वाढतच चालली होती. त्याने स्वतःला सांभाळत मनाला म्हटलं, मी उशीर करून शकत नाही. आजोबा माझी वाटच बघत असतील. पण नशिबाचा खेळ अजून किती बाकी होता. विमानतळावरून बाहेर पडलं तेव्हा त्याला कळालं की ज्या शहरात त्याचं घर आहे तिथं जाणाऱ्या पुढच्या विमानाला अजून खूप तास लागणार आहेत. त्याचं मन खूप खचलं. प्रत्येक मिनिट जास्तच अस्वस्थ वाटू लागत होतं. त्याने लगेच टॅक्सी पकडली आणि म्हणाला, भाऊ, जितकं लवकर होईल तितकं लवकर मला तिथं पोचवायचे, प्लीज. त्याच्या डोळ्यात इतकी प्रामाणिकता होती की ड्रायव्हर भावूक झाला आणि म्हणाला, बेटा, मी पूर्ण प्रयत्न करेन. तिकडे राजवीर आणि पौर्णिमा पण आता घाबरून भारतात निघण्याची तयारी करत होते. पण दोघांच्या पावलांत ते आत्मविश्वास नाहीसाच झाला होता. फक्त पश्चाताप होता. राजवीर वारंवार स्वतःशी म्हणत होता, कदाचित मी एकदा फोन उचलला असता. शामरावांचे श्वास हळूहळू अजून मंद पडत होते. खोलीत एक वेगळी शांतता पसरली होती. असं जणू वेळ थांबलेला होता. भारताच्या रस्त्यांवर धावत असलेल्या टॅक्सीच्या आत देवाचं हृदय प्रत्येक क्षणाला तुटत होतं. प्रत्येक मिनिट त्याला जड वाटत होता. असं वाटत होतं की वेळ त्याच्या हातातून निष्ठत चालली आहे. त्याचे डोळे वारंवार घड्याळाकडे वळत होते आणि मग खिडकीबाहेर पाहत, पण काहीच दिसत नव्हतं. ना रस्ता, ना लोक, फक्त आजोबांचा चेहरा. आजोबा, फक्त थोडा वेळ अजून हो, मी येतोय तुमच्याकडे, असं मनातल्या मनात सतत म्हणत होता.
तशीच त्याची बोटं कापतही होती. त्याने पुन्हा आजीचा नंबर लावला. आता कॉल आला. तिथून राधिकाचा थकलेला आवाज खुणावला. हॅलो आजी, मी देवा बोलते बरं का. मी वाटेत आहे. आजोबा कसे आहेत? देवाचा आवाज इतका घाबरलेला होता की बोलण्यात अडखळत होता. राधिकाने काही सेकंद शांत राहून वाट पाहिली. जणू तिला काय उत्तर द्यायचं हे कळतच नव्हतं. मग तिने स्वतःला सांभाळून म्हटली, बेटा लवकर ये. तुझे आजोबा फक्त तुझंच नाव घेत आहेत. हे ऐकून देवाचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. आजी, तुम्ही आजोबांना सांगा ना मी येतोय. त्यांना काही होणार नाही. पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात तोही भीतीने भरला होता की कुठेतरी खूप उशीर झाला नाही ना. तिकडे छोट्या खोलीत शामराव आता एकदम शांत झाले होते. त्यांचा श्वास खूप मस्त मंद झाला होता. असं वाटत होतं जणू प्रत्येक श्वास एक लढाई लढत आहे. राधिकाही त्यांच्याजवळ बसली होती, त्यांचा हात धरून. पण त्यांच्या डोळ्यात आता आशेपेक्षा जास्त भीती होती. श्याम, डोळे उघड. पहा, देव येतोय, असं राधिकाने त्याच्या कानात हळूच सांगितलं. श्यामरावांनी खूप प्रयत्न करून डोळे उघडले. त्यांची नजर दरवाजाकडे गेली. असं वाटत होतं की ते कोणाची तरी वाट पाहत आहे. देव आला का? त्यांनी खूप छोट्या आवाजात विचारलं. राधिकाने अश्रू लपवत हसण्याचा प्रयत्न केला. बस येतोयच. श्यामरावांच्या ओठावर एक लहानसं हसू आलं. मला माहीत होतं तो येणार. माझ्या मुलाच्या डोळ्यात एक वेगळी शांतता होती. पण त्या शांततेमागे एक अधुरी इच्छा पण दडलेली होती. आपल्या मुलाला राजवीरला पाहायला तिकडे जायचं होतं. राजवीर आणि पौर्णिमाही विमानात बसले होते. पण या वेळच्या प्रवासात काहीतरी वेगळे पण होतं. आधी जेव्हा ते परदेशात जात होते तेव्हा आनंद होता. पण आज हा तोच रस्ता त्यांना फार जड वाटत होता. राजवीरच्या डोळ्यांसमोर वारंवार तोच मिस कॉल येत होता. प्रत्येक कॉल आता टोमणा बनलं होतं की तू आपल्या वडिलांचा आवाज का ऐकत नाहीस. तो डोकं धरून बसला होता. पौर्णिमा म्हणाली, जर बाबांना काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. पौर्णिमेच्या डोळ्यातही अश्रू होते. आपण दोघांनीच चूक केली राजवीर. आपण आपल्याच लोकांपासून दूर झालोय. त्या क्षणाला दोघांना पहिल्यांदा जाणीव झाली की पैशांच्या आणि पक्षांच्या मागे धावत धावत त्याने आपलं सगळ्यात मोठं नातं गमावले. तिकडे देवाची टॅक्सी आता त्याच्या घराजवळ पोचली होती. त्याचं हृदय इतक्या वेगाने धडधडत होतं की जणू बाहेर पडेल असं वाटत होतं. त्याने पटकन पैसे दिले आणि काही विचार न करता घरात पळत गेला. आजी आजोबांचा आवाज संपूर्ण घरात घुमला. राधिकाने जसं देवाला पाहिलं तसं ती स्वतःला रोखूच शकली नाही. तिने धावत त्याला मिठी मारली. देवा, तू आला बेटा? देवाने लगेच विचारलं. आजोबा कुठे आहेत? राधिकाने कापत्या हाताने आतील खोलीकडे इशारा केला. देवा एक सुद्धा क्षण गमावत नाही. आता धावला. खोलीत थोडासा अंधार होता. शामराव खाटेवर पडले होते, डोळे बंद आणि श्वास खूप मंद होता. देवा हळूहळू त्यांच्याजवळ गेला. त्यांचं हृदय जणू थांबल्यासारखं झालं. आजोबांनी कापत्या आवाजात हाक मारली. जसं तो आवाज शामरावांच्या कानावर पोचला तशी त्यांचे बंद डोळे हळूहळू उघडले. खूप कष्टाने त्यांनी आपली मान वर फिरवली आणि समोर उभ्या देवाकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अचानक एकच तेजस्वी प्रकाश चमकला. देव झाला म्हणून वाटलं. देवाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्याने लगेचच त्यांचा हात पकडला. आजोबा, मी आलोय बरं का. तुम्हाला काही होणार नाही, असं म्हणत त्याने सावधपणे हात घट्ट धरला. श्यामरावांनी त्यांचा हात घट्ट धरून टाकला. मला माहीत होतं बेटा, तू येशील, असं प्रेमाने सांगितलं. त्याचा आवाज खूपच कमकुवत होता, पण त्यात प्रेम खूप भरलेलं होतं. काही क्षण खोलीत शांतता पसरली. मग श्यामरावांनी हळूच विचारलं, राजवीर आला नाही का? हा प्रश्न जणू देवाच्या मनात खोल रुंजी घालून बसला होता. त्याने काहीच उत्तर दिलं नाही, फक्त नजर खाली केली. श्यामरावांना तरंगत सगळं कळून चुकलं. त्यांच्या डोळ्यात थोडं दुःख दिसलं, पण त्यांनी लगेच स्वतःला सांभाळलं. काही हरकत नाही बाळा, तो व्यस्त असणार. त्यांच्या आवाजात तरीही आजही तो पिता होता, जो आपल्या मुलाची प्रत्येक चूक लपवतो. देवा स्वतःला थांबवू शकला नाही. आजोबा येतायत. थोड्याच वेळात शामरावांनी लहानसं हसू केलं. कदाचित आता उशीर झाला आहे बेटा.
हे ऐकून देवाचं हृदय खूप दुखलं. आजोबा, तुम्ही असं कसं म्हणू शकता? त्याच वेळी शामरावांचे श्वास थोडेही मंद होऊ लागले. त्यांची जबरदस्ती सैल पडू लागली. देवा घाबरला. आजोबा, आजोबा, डोळे उघडा. राधिकाजी धावत आली. श्याम, आम्हाला सोडून जाऊ नकास. पण वेळ आता कोणाचंही ऐकत नव्हती. खोलीचं आतलं वातावरण एकदम बदललं. देवाच्या हातातले आजोबांचा हात बदलायला लागला होता. आता सैलसर होत चालला होता. असं वाटत होतं जणू आयुष्य हळूहळू त्यांच्यापासून दूर सरकत होतं. त्यांच्या डोळ्यात भीती साफपणे दिसत होती. तो वारंवार आजोबांना हलवत होता, हाका मारत होता, पण शामरावांचे श्वास आता फारच धीमे आणि तुटू लागले होते. राधिकाजींचा रडण्याचा आवाज खोलीत गुंजत होता. त्या दुःखाला कुठलेही शब्द म्हणता येत नव्हते. तो असा क्षण होता जिथे माणूससुद्धा इच्छा असूनही काही करू शकत नाही. फक्त पाहू शकतो, अनुभवू शकतो आणि तुटू शकतो. देव रडत रडत आजोबांच्या कानात म्हणाला, आजोबा, बाबा येत आहेत. थोडं थांबा. पहा, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ शकत नाही. शामरावांनी खूप मेहनत करून आपले डोळे उघडले. त्यांची नजर थेट देवाच्या चेहऱ्यावर पडली. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी शांतता होती. जणू त्यांनी आपली सर्वात मोठी इच्छा पूर्ण होताना पाहिली असावी. त्यांनी कापत्या हाताने देवाच्या डोक्यावर हात ठेवला आणि बोलले, बेटा, तू आलास आता. मला काही दुःख नाही. देवाचे मन तुटले. आजोबा, असं म्हणू नका. तुम्हाला बरे व्हायचे. शामराव थोडं हसले. प्रत्येकाला एक दिवस जायचंच असतं, पण मला आनंद आहे की माझा नातू माझ्यासोबत आहे. त्यांच्या डोळ्यात अश्रू नव्हते, फक्त एक अपूर्ण भावना होती. मुलाला पाहण्याची खूप इच्छा होती. तसंच यावेळेस दरवाजाच्या बाहेर मोठा आवाज आला. कोणीतरी जोरात धावत होता. बाबा, बाबा असा आवाज ऐकताच खोलीत असलेले सगळे लोक थांबून गेले. राजवीर, तोच राजवीर जो आता दरवाजाजवळ उभा होता. खूपच थकलेला दिसत होता. केस विस्कटलेले, डोळे लालसर, चेहरा पुळकलेला. असं वाटत होतं जणू तो बराच वेळ अखंड प्रवास करून आला असावा. त्याच पहिल्यांदाच वडिलांकडे नजर गेल्यानंतर तो आत धावत आला. बाबा, मी आलो. त्यांचा आवाज भरलेला होता. देवा आणि राधिका एकत्र एका बाजूला थांबले. राजवीर गुडघ्यावर बसला आणि आपल्या वडिलांजवळ गेला. त्याने दुखावलेल्या हाताने शामरावांचा हात धरला. बाबा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला माफ करा. त्याचे अश्रू सतत ओसंडत होते. शामरावांनी हळूहळू डोळे उघडले आणि समोर आपला मुलगा पाहिला. तोच मुलगा ज्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं होतं. त्यांच्या डोळ्यात एकदम चमक आली. राजवीर, तू आला आहेस? राजवीर ढसाढसा रडू लागला. बाबा, मी तुमचा फोन का नाही उचलला? मी खूप वाईट मुलगा आहे का हो? शामरावांनी खूप मानी हात उचलून राजवीरच्या डोक्यावर ठेवला. नाही रे बेटा, तू वाईट नाहीस. थोडा गडबडला होतास. त्यांच्या आवाजात कुठल्याही तक्रारीचा ठाम नव्हता. फक्त माफी मागायची होती. राजवीर आता स्वतःला सांभाळू शकत नव्हता. बाबा, मला अजून एक संधी द्या ना. मी सगळं बरोबर करीन. मी तुमच्याजवळ राहीन. शामरावांनी थोडंसं हसून म्हणाले, आता वेळ माझ्याकडे नाही आहे बाळा. हे ऐकताच राजवीरचं मन तुटून गेल्यासारखं झालं. शामरावांनी हळूच आपली नजर देवा आणि राधिकावर टाकली. मग पुन्हा राजवीरकडे पाहून म्हणाले, एक वचन दे बेटा. आपल्या कुटुंबाला कधीही एकटं सोडू नकोस, जसं तू मला सोडलं नाहीस. राजवीरने लगेच मान डोलावले आणि म्हणाला, मी वचन देतो बाबा. आता कधीच असं होणार नाही. आणि मग अचानकच शामरावांचा श्वास एका क्षणासाठी थांबला. त्यांची पकड सैल झाली आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक छोटंसं हसणं टिकलं. बाबा, राजवीरची किंचाळी घरभर घुमली. राधिका जमिनीवर कोसळली. देवा म्हणाला, आम्हाला सोडून जाऊ नका. देव दगडासारखा तिथेच उभा राहिला. त्याच्या डोळ्यांसमोर सगळं संपलं होतं. त्या दिवशी एक वडील निघून गेला, पण सोडून गेलेला त्याचा असा एक पश्चाताप जो आयुष्यभर राजवीरला आतून फाडत होता. घरी आता सगळं शांत होतं. प्रत्येक कोपरा रडत होता. प्रत्येक भिंत त्या दुःखाला अनुभवत होती. राजवीर आपल्या वडिलांच्या जवळ बसला होता. त्यांचा हात धरला, पण तो हात आता कायमचा थंड झाला होता. शामरावांच्या चितीची आग अजूनही विझली नसते ना, पण राजवीरच्या मनात असं काहीतरी जळालं होतं जे कदाचित कधीच खाल्लं जायचं नाही. स्मशानातून परतताना त्याची पावलं भारी होती, पण त्याच्या हृदयावर ताबा आणखीन जास्त होता.
प्रत्येक पावलावर तो आपले वडिलांचे आवाज ऐकत होता. जो आवाज त्याने 4 दिवस बोलू दिला नव्हता, आज तोच आवाज कायमचा बंद पडला होता आणि ही शांतता त्याच्या मनाला खूपच फोडत होती. घरी परतल्यावर सगळं काही बदललं होतं. तीच भिंत, तेच फर्निचर, पण त्या घरात आता शामरावांचे हसू नव्हते. त्यांचा आवाज नव्हता. प्रत्येक कोपऱ्यातून जणू राजवीरला विचारलं जात होतं, कधी गरज असताना तू कुठे होता राजवीर? शांत बसला तो त्या खाटेजवळ जिथे त्याचे वडील शेवटच्या वेळेस पडले होते. हळूच तो त्या जागेला हात लावून म्हणाला, बाबा मी परत आलो, पण खूप उशीर झाला ना. त्याच्या आवाजात एवढं दगावलं होतं की ऐकताना सुद्धा रडू येईल. राधिकाजी एका कोपऱ्यात बसून होती. डोळे सुजलेले पण अश्रू सुकलेले वाटत होते. तिने आपला पती गमावला होता आणि कसं तरी आपला मुलगा देखील राजवीरकडे पाहताना तिच्या डोळ्यात ममता नाही तर जास्त दुःख दाटलेलं होतं. आता येऊन काय फायदा राजवीर? आवाज खूपच जोरात नव्हता, पण प्रत्येक शब्द तीरसारखा होता, चिरत होता. जेव्हा त्यांना तुझी गरज होती तेव्हा तू समोर आला नाहीस. राजवीरने डोकं खाली वाकवलं. त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. आई मला माफ कर गं, तो रडून म्हणाला. राधिका थोडंसं हसली, पण तिचं हसू दुःखाने भरलेलं होतं. माझ्याकडे माफी नाही, स्वतःकडे माग, कारण जे तू गमावलंस ते कधीच परत येणार नाही. देवा हे सगळं शांतपणे पाहत होता. त्याचं मन देखील तुटलं होतं, पण त्याच्या मनात एक वेगळीच समज निर्माण झाली होती. त्याने आपल्या बाबांकडे पाहिलं. तेच बाबा जे त्याला कधीही आपला हिरो समजायचे, आज त्याला ते खूपच लहान वाटत होतं. देव हळूहळू त्यांच्याजवळ गेला. बाबा, राजवीरने डोकं वर केलं. त्याच्या डोळ्यात लाज आणि पश्चाताप दिसत होता. तुला माहीत आहे का, आजोबा शेवटच्या श्वासापर्यंत तुझी वाट पाहत होते. देवाच्या आवाजात कुठलाही राग नव्हता, पण एक सत्य होतं जे मनाला थेट भिडेल. एकदाही तुझं काही वाईट बोलला नाही, बस एवढं सांगत राहिला की माझा मुलगा व्यस्त असेल. हे ऐकताच राजवीरचं हृदय जणू आणखी तुटलं. मी त्या विश्वासाच्या लायक नव्हतो बेटा. त्याचा आवाज कापत होता. देवाने हळूच म्हटलं, चूक सगळ्यांकडूनच होते बाबा, पण प्रत्येक मुलाला ती चूक सुधारायची संधी मिळत नाही ना. पण तुम्हाला ती मिळाली आहे, तरीही तुम्ही ती वाया घालवली. हे विचार राजवीरच्या मनावर खोलवर बसले. त्याला पहिल्यांदाच कळलं की पैसा, नाव, प्रसिद्धी या सगळ्यांचा त्या एका नात्यापुढे काहीच अर्थ नसतो. ज्याला आपण स्वतः आपल्या हातांनी तोडलेलं होतं तो रात्री झोपेपासून दूर राहिला. घरात फिरत राहिला. प्रत्येक गोष्ट पाहून त्याला वडिलांची आठवण येत होती. कधी तो त्यांचा चष्मा उचलून पाहत असे, कधी त्यांची जुनी पुस्तकं हातात घेऊन बसत असे आणि प्रत्येक वेळी त्याचे डोळे ओले होते. एका खोलीत त्याचा आवाज एक जुना डबा सापडला. त्याने तो उघडला. त्यात काही जुन्या वस्तू होत्या. ती पत्र होती जी शामरावांनी त्याला लिहिली होती, पण कधी पाठवली नव्हती. राजवीरने कापत्या हातांनी एक पत्र उघडलं. त्यावर लिहिलं, बेटा राजवीर, तू खूप मोठा माणूस झाला आहेस. मला खूप अभिमान आहे, पण कधी कधी तुझी खूप आठवण येते रे. विचार केला तुला फोन करायचा, पण पुन्हा विचार केला की तू व्यस्त असशील, म्हणूनच हे पत्र लिहित आहे. जेव्हा कधी वेळ मिळेल एखाद्याच्या सोबत नक्की बोलून घे. हे वाचताच राजवीरचे अश्रू थांबूच शकले नाही. प्रत्येक पत्रात तेच प्रेम होतं, तीच वाट पाहणं होतं, पण त्याने कधी ते समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. तसंच एका निर्णय घेतला होता. आता तो आपले आयुष्य बदलेल, आपले नाते पुन्हा जोडेल आणि आपल्या वडिलांच्या प्रत्येक अपूर्ण इच्छा पूर्ण होणार आहेत. सकाळ होताच राजवीरने आईकडे जाऊन म्हटलं, आई, आता मी कुठेही जाणार नाही, मी इथंच तुझ्यासोबत राहील. राधिकाने त्याच्याकडे पाहून म्हणाली, हा निर्णय आधी घ्यायला हवा होता बेटा. राजवीरचे डोळे भरून आले. आई, पण आता मी हा निर्णय निभावून दाखवेन. देवा सगळं पाहत होता. त्याच्या मनाला थोडा दिलासा मिळाला. कदाचित आता त्याचे बाबा समजून गेले होते. वेळ हळूहळू सरकू लागली. पण शामरावांच्या जाण्याने घरातले रिकामे पण कधीच जात नव्हते. प्रत्येक सकाळी जेव्हा सूर्याची किरणे अंगणात पडायची तेव्हा असं वाटायचं जणू ते अजूनही दरवाजावर बसून वृत्तपत्र वाचत असतील. पण खरी गोष्ट म्हणजे ते प्रत्येक वेळी मनाला भिडायची. राधिका आता आधीपेक्षा अधिक शांत झाली होती. तिच्या डोळ्यात आता अश्रू कमी दिसायचे, पण दुःख तितकंच खोलवर दडलेलं होतं.
ती अनेकदा शांतपणे बसून शामरावांच्या चित्राकडे पाहायची आणि त्यांच्याशी बोलायची. असा एक संवाद ज्याला फक्त तिचं मनच समजू शकायचं. राजवीरने खरंच आपलं आयुष्य बदलण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्याने लंडनची नोकरी सोडली, सगळ्या चमक धमक पार्टींपासून दूर राहण्याचा निर्धार केला आणि पूर्णपणे आपल्या घराकडे आणि आईकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. सोबत राहायला लागला. हा बदल जितका दिसायला सोपा होता, आतून तितकाच सहज नव्हता. प्रत्येक दिवस त्याला काहीतरी शिकवण देणारा असायचा. प्रत्येक छोटा छोटा विषय त्याला त्याच्या वडिलांची आठवण करून देई आणि त्या आठवणींसोबत एक प्रश्न नेहमी येई, जर मी त्या दिवशी फोन उचलला असता तर कसं असतं? आज सगळं काही वेगळं असतं. हा प्रश्न आता त्याच्या आयुष्याचा एक भागच झाला होता. एक दिवस राजवीरने हिंमत दाखवून आपल्या आईजवळ बसायला गेला. राधिका अंगणात तुळशीच्या कुंड्यांजवळ दिवा लावत होती. तिच्या डोळ्यात ती स्थिर बसलेली होती. मनात अजूनही वादळ उठत होतं. आई, राजवीरने हळूच राधिकाने आवाजात म्हणाली, काही सांगायचंय का तुला? राजवीरचे डोळे भरून आले. आई, तू मला कधी माफ करशील का गं? हा प्रश्न ऐकून काही वेळ शांतता पसरली. राधिकाने नजर खाली केली, जणू आतल्या मनात काहीतरी शोधत होती. मग हळूच बोलली, बाळा, आईचं मन खूप मोठं असतं रे. माफ करते, पण विसरू शकत नाही. राजवीरने डोकं खाली वाकवलं. मला समजते आई, आणि बहुधा मी स्वतःलाही कधी माफ करू शकेन की नाही हे नाही ठरलेलं. राधिकाने पहिल्यांदा त्याच्या डोक्यावर हात ठेवला. जर खरंच तू नेमका काय चुकलास हे समजलंच आणि पश्चाताप होत असेल तर तुझ्या कर्माने सुधर. हीच तुझ्या बाबांना खरी श्रद्धांजली असेल. ही गोष्ट राजवीरच्या मनात सळसळून बसली. तिथून पुढे त्याने एक वेगळा मार्ग निवडला. त्याने आपल्या वडिलांच्या नावावर एक छोटीशी सेवा केंद्र सुरू केली, जिथे तो वृद्धांची काळजी घेत असे, त्यांची गरज भागवायचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना वेळ दिला. प्रत्येक वृद्धामागे त्याला त्याच्या वडिलांचीच आठवण येई. प्रत्येक हसण्यात त्याला काहीतरी शांतता मिळायची. असं वाटायचं की तो हळूहळू आपल्या अपराधी मनाला सामोरं जात आहे. देवा आता आधीपेक्षा जास्त समजूतदार झालेला होता. त्याला आपल्या बाबांतील हा बदल जाणवला आणि तो मनापासून त्यांच्यासाठी काहीतरी करायला तयार झाला होता. पुन्हा आदर वाढू लागला. एक दिवस राजवीर आपल्या बाबांकडे गेला. आपल्या बाबांकडे गेला आणि म्हणाला, बाबा, आजोबा जर आज असते तर त्यांना तुमचा गर्वच वाटला असता की नाही? राजवीरनं डोळ्यातले पाणी देवाने हसत म्हटले, ते पाहत आहेत बाबा, फक्त आपल्याला दिसत नाहीत. हे ऐकून राजवीरने देवाला मिठीच मारली. त्या मिठीत एक नवीन नातं तयार होत होतं. असं नातं जे आता समजून आणि भावना यांच्या आधारावर टिकत होतं. हळूहळू घराचं वातावरणही बदलू लागलं. राधिकाही कधीकधी हसत देवाच्या बोलण्यात सामील होत होती. राजवीरच्या प्रयत्नांना शांतपणे स्वीकारू लागली होती. ती हे सगळं जाणवत होती की जे गेलं आहे ते परत तर येणार नाही, पण जे उरलं आहे ते सांभाळणं गरजेचंच आहे. एक संध्याकाळ अशी पूर्ण कुटुंब अंगणात बसलेलं होतं. राधिकाने शामरावांच्या फोटोकडे पाहत हळूच म्हणाली, बघा श्याम, आमचा मुलगा आता सुधारला आहे. त्याच्या डोळ्यात थोडीशी ओलसरपणा होता, पण त्या ओलसरपणात आता एक शांतता पण होती. राजवीरने पण त्या फोटोला पाहून म्हटलं, बाबा, मी तुम्हाला परत आणू शकत नाही, पण तुमची शिकवण जरूर जिवंत ठेवेन. त्या दिवशी पहिल्यांदाच त्याला असं वाटलं जसं त्याच्या मनाचा ताण थोडा हलकाच झाला असावा. शामरावांच्या जाण्याने काही महिन्यानंतर घडलं असं की घर हळूहळू आपल्या मागच्या काळातल्या दिवसांकडे परतत होतं. पण मनातलं जे रिकामटेपण होतं ते अजूनही तसंच होतं. पण एके दिवशी हलक्या पावसाची सरी अंगणात पडत होती. अगदी असं वाटत होतं की आकाशही कुठल्या तरी जुन्या आठवणींना आठवत आहे. राधिकाबाई आपल्या खोलीत जुना कपाट साफ करत होत्या. त्या दरम्यान एक जुना लिफाफा जमिनीवर पडलेला होता. पिवळसर कडा, वाकलेलं आणि घासून फाडलेलं. असं वाटत होतं की तो बराच काळ कोणी घेतला नाहीये यासारखा होता. राधिकाबाईंनी तो उचलला आणि जसं त्यांनी त्यावर लिहिलेलं नाव पाहिलं, राजवीरसाठी, त्यांचे हात थरथरू लागले. त्यांनी लगेच राजवीरला आवाज दिला, राजवीर, इथे ये जरा.
राजवीर आला आणि तो लिफाफा पाहताच त्याच्या हृदयाची धडधड वेगाने वाढली. हे तर बाबांची सही आहे. त्यांचा आवाज हळू आला. राधिकाने सांगितले, हे मला तुझ्या बाबांच्या सामानात सापडले. कदाचित ते कधी तुला देण्यासाठी लिहिलं होतं, पण देऊ शकले नाही. राजवीरचे हात थरथरायलाच लागले. त्याने हळूच लिफाफा उघडला. आत एक पत्र होतं, जुनं, तरी शब्द अजूनही जिवंत होते. राजवीरने वाचायला सुरुवात केली. बेटा राजवीर, जर तू हे पत्र वाचत आहे तर कदाचित मी तुझ्याजवळ नाही आहे, किंवा इतका कमकुवत झालोय की तुझ्याशी बोलू पण शकत नाही. हे वाचताना राजवीरचे डोळे अश्रूंनी भरून आले. त्यांचा श्वास जड झाला. बेटा, मी आयुष्यात खूप काही पाहिले, पण एक गोष्ट नेहमी पटत नाही. ती म्हणजे मुले मोठी झाली की आईबापापासून दूर का होतात. कधी असं वाटतं का त्यांना की आपण त्यांना त्रास देतोय? राजवीरचे हात कापू लागले. प्रत्येक शब्द जणू त्याच्या मनाला खोलवर चिरतच होता. मी तुझ्याकडे कधी तक्रार करत नाही बेटा, कारण एक बाबा आपल्या मुलाला तक्रार करूच शकत नाही. पण एक गोष्ट नक्की सांगू शकतो, जेव्हा तू लहान होतास तेव्हा एक क्षणही माझ्याशिवाय राहू शकत नव्हतास, आणि आज मी तुझा आवाज ऐकायला तरसतोय. आता राजवीरचे अश्रू थांबतच नव्हते. त्याचा आवाज तुटत होता. बाबा, म्हणाला, बस कर. पण पत्र खूपच शांत होतं आणि शब्द हळूहळू पुढे चालत होते. जर तुला कधी वेळ मिळाला तर एकदा येऊन भेट घे. मला काहीही नको आहे, फक्त थोडा वेळ दे. कारण बेटा, पैसा, नाव, ही प्रसिद्धी सगळं येऊन उलटं जायचे, पण नाती जर तुटली तर पुन्हा जोडली जातच नाही. राज ते जमिनीवर बसला होता. त्याचं मन पूर्णपणे तुटलं होतं. पत्राच्या शेवटचा भाग होता, मी जाणतो तू एक दिवस नक्की समजशील, आणि जेव्हा समजशील कदाचित मी तुझ्याजवळ नसेल, पण तरी एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला नेहमी माफ करत राहीन, कारण तू माझा मुलगा आहेस. राजवीरने पत्र छातीकडे लपेटलं आणि ढसाढसा रडायला लागला. बाबा, तुम्ही मला एवढं प्रेम दिलं आणि मी फक्त वाटच पाहत होतो. असं त्याच्या आवाजात एवढं दुःख होतं की राधिकाजी आणि देव दोघांच्याही डोळे भरून आले. देव हळूहळू जवळ गेला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, बाबा, आजोबांनी तुम्हाला माफ केलं होतं, आता तुम्ही स्वतःलाही माफ करा. राजवीरने अश्रूंसोबत देवाकडे पाहिलं. नाही बेटा, हे दुःख कदाचित माझ्यासोबत राहील, पण मी प्रयत्न करेन की दुसरा कोणताही मुलगा आपल्या वडिलांना असंच वाट पाहायला लावणार नाही. काही दिवसांनंतर आणखीन बदलला होता. आता तो फक्त आपल्या कुटुंबाची नाही तर प्रत्येक त्या वृद्धांची काळजी घेऊ लागला होता, जे आपल्या मुलांच्या वाटेवर डोळे लावून बसलेले होते. जेव्हा तो एखाद्या वृद्धाच्या चेहऱ्यावर हसू पाहायचा तेव्हा त्याला असं वाटायचं की जणू त्याचे वडील कुठेतरी त्याला पाहत आहेत आणि म्हणतात, हसत राहा बेटा. पाऊस आता थांबला होता. आकाश स्वच्छ झालं होतं. राधिकाजी अंगणात उभे राहून आकाशाकडे पाहत हळूच म्हणाले, श्याम, आज आपला मुलगा खरंच मोठा झाला आहे. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी त्या अश्रूंमध्ये दुःख कमी आणि शांती जास्त होती. ही गोष्ट हे आपल्याला शिकवते की कधीही आपल्या लोकांना उद्यावर टाकू नका, कारण बऱ्याच वेळा तो उद्या कधीच येत नाही. आशा आहे तुम्हाला आमची गोष्ट आवडली असेल. जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.